हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की आज पुन्हा एकदा प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये, त्याच्या भवनामध्ये प्रभूने आम्हाला एकत्रित केलं की आम्ही त्याच्या वचनातून आम्ही ऐकावं, त्याच्या वचनातून आम्ही शिकावं. आणि आज आम्ही अशा एका उपदेशाला किंवा अशा एका वचनाला आम्ही ऐकणार आहोत की जे वचन आमच्यासाठी या ठिकाणामध्ये आपण एक इमेज पाहत आहात. काय वाटतं या इमेजला, या फोटोला पाहून? ओके, सांगा. जहाज आहे, बस. आणखी? हा, ओके, बांधलेलं आहे. ओके, आणखी? ओके, समुद्र किनाऱ्याला किती जण गेले बरं? जहाज, मोठमोठे जहाज तुम्ही पाहिलेत समुद्र किनाऱ्याला? पाहिलेत? हा, बघा बरं का, बघा, जग फार सुंदर आहे. फक्त लिमिटेड जीवन नका जगू, किंवा जिथं आहोत तितकंच जीवन नका जगू. ज्या गोष्टी पाहण्याच्या आहेत, ज्या गोष्टी शिकण्याच्या आहेत, त्या गोष्टी आम्ही शिकलो पाहिजे, त्या गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजे. आणि म्हणून यातून एक अशी गोष्ट आज आम्हाला प्रभू शिकवणार आहे की या समुद्र तीरी किंवा समुद्राच्या उचंबळण्या किंवा खवळणाऱ्या समुद्राला एका मोठ्या जहाजाला बांधून ठेवण्याचं काम जी दोरी करते ना, त्याच्याबद्दल आज आम्ही ऐकणार आहोत. हालेलुया. हे जहाज आहे आपण स्वतः. आणि या समुद्राचं जे पाणी आहे किंवा समुद्र जे आहे ते आपलं जीवन किंवा हे जग आहे. आणि या जगामध्ये आम्ही प्रत्येक जण या जहाजाच्या समान, प्रियांनो, खवळणाऱ्या समुद्रामध्ये आम्ही प्रत्येक जण आहोत. समुद्र, बऱ्याच वेळेस आम्हाला समुद्र शांत वाटतो, बऱ्याच वेळेस समुद्र आम्हाला स्थिर वाटतो. परंतु ज्या वेळामध्ये समुद्रात आम्ही उतरतो ना, त्या वेळामध्ये कळायला लागतं की समुद्र कसा आहे. त्या किनारपट्ट्याला जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की समुद्रच्या ज्या लाटा येतात ना, त्या लाटामध्ये किती शक्ती आहे. गेलात कधी? नक्की जा. जर संधी मिळते तर नक्की जा. आणि त्याची शक्ती किंवा त्याच्यामध्ये असलेलं जे सामर्थ्य आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजतील की समुद्र जो जितका भव्य आम्हाला दिसतो, समुद्र जितका मोठा आम्हाला दिसतो, त्यामध्ये किती गहनता आहे, त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. आणि खरंच जो समुद्र फार सुंदर दिसतो दुरून, खरंच तो सुंदर आहे का? समुद्राचं जे पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये खारटपणा असतो आणि कुठलाही व्यक्ती त्या समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही. म्हणजे दिसायला ते फार सुंदर आहे, फार मोठा आहे, ते काही उपयोगाचं नाही आहे. असो, आपला जो मुख्य विषय आहे त्या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आपला जो मुख्य केंद्रबिंदू आजच्या वचनाचा आहे तो आहे, पवित्र शास्त्रातून आम्ही वाचूयात. हे वचन जवळपास आम्हाला प्रत्येकांना पाठ आहे, बरेच जणांना हे वचन माहिती सुद्धा आहे. परंतु ज्या वेळामध्ये प्रभू त्याच्या वचनातून आम्हाला शिकवतो, प्रियांनो, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट परमेश्वर त्याच्या वचनातून आम्हाला अधोरेखित करत असतो. आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये पौलाने लिहिलं, पहिले कोरिंथ याचा अध्याय 13 आणि वचन 13 मध्ये, 1 Corinthians chapter 13 verse 13, पहिले कोरिंथ 13 आणि वचन 13 मध्ये, सारांश, विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आमेन. देवबाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, जसं मी या वचनाच्या सुरुवातीला आम्ही आहोत, आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये पौलाने एका अशा गोष्टीची त्याने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना माहिती दिलेली आहे की आम्हाला प्रत्येकांना हे वचन माहिती आहे. हे वचन आम्हाला पाठ सुद्धा असेल आणि संडे स्कूलमध्ये हे वचन शिकवले सुद्धा जातात. आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन सांगतं सारांश,
विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आम्ही आमच्या या वचनाकडे जात असताना आम्ही आणखी एका वचनाला मी वाचणार आहोत. आणि जे वचन आहे प्रियांनो, शलोमोन राजाने लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकात ज्या गोष्टी त्याने नमूद केलेल्या त्या फार महत्वपूर्ण, फार अशा विशेष गोष्टी त्याने या ठिकाणामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्या आम्ही वाचणार आहोत. उपदेशाचं पुस्तक, याचा अध्याय 4 आणि वचन 9 ते 12 मध्ये. उपदेशक 4 अध्याय आणि वचन 9 ते 12. एक्लेसियास चॅप्टर 4 वर्स 9 to 12. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण तो एकटा असून पडतो, त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले व त्यास ऊब येते. एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की जो शलोमोन राजा आहे तो एका अशा गोष्टीची आठवण करून देतो की एकापेक्षा दोघे चांगले आहेत, दोघापेक्षा तिघे चांगले आहेत. आणि त्याच प्रकारे तो आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट लिहितो की एक पदरी जी दोर आहे ती कमकुवत असते, परंतु दुहेरी जी असते ती मजबूत असते. आणि त्यापेक्षा जी 3 पदरी असते ती सहसा तुटत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये या खवळलेल्या वादळी समुद्रामध्ये आम्ही प्रत्येक जण प्रियांनो, आम्हाला स्थिरतेची गरज असते. आणि त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एका मोठ्या जहाजाला स्थिर करण्याचं काम, खवळलेल्या समुद्रामध्ये स्थिर करण्याचं जे काम आहे, ते जे नांगर त्याच्यामध्ये टाकलं जातं ना, त्या नांगराला एक दोरी बांधलेली असते. आणि त्या दोरीच्या द्वारे, त्या नांगराच्या द्वारे प्रियांनो, ते जे मोठं जहाज आहे त्या समुद्रावरती, जे खवळलेलं समुद्र आहे ते त्याच्यावरती स्थिर उभं राहू शकतं, कारण त्याला जी दोरी बांधलेली आहे ती दोरी त्याला स्थिर करून देते. हालेलुया. आणि ही जी दोरी आहे, ही दोरी ज्या वेळामध्ये आम्ही दोरी पाहतो प्रियानो, ती 3 पदराची असते आणि ती सहजासहजी तुटत नाही. या ठिकाणामध्ये एक मोठं जहाज आहे. जे जहाज असतं प्रियानो 4-4 मजली, 5-5, 10-10 मजली प्रियानो जहाज असतं. आणि या जहाजाला समुद्राच्या पाण्यावरती ते चालत असताना प्रियानो ते हलत असतं. परंतु ज्या वेळामध्ये जे खवळलेलं जे समुद्र आहे प्रियानो, त्या खवळलेल्या समुद्राला प्रियानो, या जहाजाला जर स्थिर करायचं तर त्याला बांधल्याशिवाय पर्यायच नाहीये. त्याला दुसरा पर्यायच नाही. कारण जमिनीवरती जर वाहन असेल तर प्रियानो त्याला हँडब्रेक करून प्रियानो त्याला स्थिर केल्या जाऊ शकतं, त्याला दगड लावून प्रियानो स्थिर केल्या जाऊ शकतं. परंतु प्रियानो, ज्या वेळामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जे खवळलेलं जे समुद्र आहे त्या पाण्यावरती कुठल्या प्रकारची स्थिरता येऊ शकत नाही. आणि ती स्थिरता येण्यासाठी एका मजबूत दोरीची गरज पडते प्रियानो. ती मजबूत दोरी जी 3 पदराची असते. दोरी माहिती आपल्याला सगळ्यांना. हालेलुया. 2 पदरी दोरी नसते आणि 1 पदरी नसतेच. 1 पदरी जर असेल तर प्रियानो ती टिकतच नाही. 2 पदरी आणि 3 पदरी ज्या वेळामध्ये असते, 3 पदरी ही दोरी फार मजबूत असते. मी ज्या वेळामध्ये मी लहान होतो, माझे आजोबा दोरी विणायचे आणि मी त्यांना मदत करायचो. हे काम मी केलंय आजोबांसोबत. ती गोष्ट माझ्या डोळ्यांनी मी पाहिली, मी अनुभवली. ती दोरी प्रियानो इतकी मजबूत असायची की ती किती जरी ओढली, किती जरी कोणी ताणली तरी प्रियानो ती तुटत नव्हती. इतकी मजबूत दोरी असायची. आणि आम्ही पाहतो की इतक्या मोठमोठ्या जहाजांना स्थिर करण्याचं जे काम आहे, हे स्थिर करण्याचं काम एक दोरी करते. ही दोरी फार मोठी नाहीये. जर जहाजांना बांधण्याची जर दोरी जर तुम्ही पाहिली तर सहजासहजी ती साधारणरित्या इतकी मोठी असते, इतकी मोठी असते. परंतु ती 3 पदरी असते. इतक्या मोठ्या जहाजाला स्थिर करण्याचं काम ही दोरी करत असते. आणि आज आपल्या या जीवनरूपी जहाजाला स्थिर करण्याचं काम प्रियांनो, जी 3 पदरी दोरी आहे ती आम्हाला सुद्धा स्थिर करणार आहे. त्या दोरीला आज आम्ही समजून घेणार आहोत. हालेलुया. सो खवळलेल्या समुद्रात मजबूत दोरी, आणि ही मजबूत दोरी कोणती आहे जी आपल्याला आज लक्षात येईल
ही दोरी आमच्या जीवनामध्ये फार मजबूत असणं गरजेचं आहे आणि ही 3 पदरी दोरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे की आम्हाला ती स्थिरता प्रदान करेल. हालेलुया. आणि ही 3 पदरी दोरी कोणती माहितीये? ज्यामध्ये विश्वास, आशा आणि प्रीती आहे. या एकत्रित वापरल्या जाणाऱ्या जीवनामध्ये प्रियांनो, या वादळाच्या, या उचंबळलेल्या किंवा खवळलेल्या समुद्रावरती प्रियांनो सामना करण्यामध्ये सक्षम असं काम करण्याचं काम प्रियांनो ही 3 पदरी दोरी करते आणि ती आहे विश्वास, आशा आणि प्रीती. पाहूया पवित्र शास्त्र या संबंधीने आणखी आम्हाला काय सांगतं. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 118 आणि वचन 27 आम्ही वाचणार आहोत. सॅम चॅप्टर 118 वर्स 27. स्तोत्रसंहिता 118 आणि वचन 27. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञ पशु वेदीच्या शिंगास दोऱ्यांनी बांधा. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की जो उत्सवाचा यज्ञ पशु आहे तो वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा. कशांनी बांधा? दोऱ्यांनी बांधा. सर्वजण बोला, दोऱ्यांनी बांधा. ओके, म्हणजे दोरी काय करते? बांधायचं काम करते. दोरी काय करते? जो यज्ञ पशु आहे त्याला त्याच्या अर्पणाच्या वेळापर्यंत स्थिर धरून ठेवण्याचं काम करते. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. रोमकरास पत्र याचा अध्याय 12 आणि वचन 1. हा यज्ञ पशु याच्या संबंधीने परमेश्वराचं वचन आणखी आम्हाला काय सांगतं आम्ही पाहूया. बाळक साहेब, आत्ताच तुम्ही जहाजाबद्दल बोलत होते, 3 दोऱ्या, जी 3 पदरी दोरी त्याच्याबद्दल बोलत होते आणि मध्येच हे यज्ञ पशु काय आणलं. वाचूयात आता. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या कृपेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ओके, वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आमचं शरीर हे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करावं. आमचं शरीर हे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करावं. आणि ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता आहे तो स्तोत्रकर्ता म्हणतो की उत्सवाचा यज्ञ पशु वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा. जर एखाद्या पशुला जर दोऱ्याने बांधलं नाही तर तो पशु काय होतो? पळून जातो. पळून जातो ना. कुठलाही पशु थांबणार नाही. त्याचं कामच ते की त्याचं पळून जाण्याचं काम आहे. तो कुठल्याही ठिकाणामध्ये थांबत नाही. आणि मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. त्याचं शरीर सुद्धा असं आहे की ते या जगाच्या राहाटीमध्ये, जगाच्या प्रियांनो या गोंधळामध्ये पळून जाण्याचं काम करतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या आत्मिक जीवनाला, आमच्या या शरीराला परमेश्वराच्या गोष्टींनी, परमेश्वराच्या वचनांनी आम्ही बांधून ठेवणं गरजेचं आहे. की ज्या वेळामध्ये आमच्या या शरीराला, आत्मिक जीवनाला आम्ही बांधतो प्रियांनो, त्या वेळामध्ये जोपर्यंत प्रभूला आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत त्याच्या सामोरे जाण्यासाठी प्रियांनो आम्ही ज्या वेळामध्ये स्वतःला बांधून ठेवू त्याच वेळेस प्रियांनो आम्ही त्याला सामोरे जाऊ. नसता प्रियांनो हे शरीर किंवा आमचं जीवन प्रियांनो या जगामध्ये भरकटल्याशिवाय, या प्रभूपासून पळून गेल्याशिवाय राहणार नाही. मनुष्याचं जीवन तसंच आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की उत्सवाचा यज्ञ पशु देवाच्या वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा. आम्हाला प्रत्येकांना आत्मिकरित्या बंधनं टाकणं गरजेचं आहे. आणि हे बंधनं जर आमच्या जीवनामध्ये नसतील, जर आम्ही स्वतःला आत्मिकरित्या जर बांधून घेतलं नाही तर प्रियांनो आम्ही सुद्धा पळून जाऊ. हालेलुया, हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की ज्या प्रकारे आम्ही हे मोठं जहाज पाहतोय आणि या जहाजाला बांधून ठेवण्याचं काम ही दोरी करते. ही दोरी इन द सेन्स परमेश्वराचं वचन आहे. ही दोरी परमेश्वराचं वचन आहे की जे आम्हाला आत्मिकरित्या धरून ठेवतं, आत्मिकरित्या बांधून ठेवतं, आत्मिकरित्या आम्हाला स्थिर करतं. आमच्या जीवनामध्ये कितीही वादळ येऊ द्या, आमच्या या जगिक रूपी प्रियांनो समुद्रामध्ये या कितीही प्रियांनो तो खवळू द्या, प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला स्थिर करणार आहे. परमेश्वराचं वचन प्रियांनो आम्हाला स्थिर आणि मजबूत करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो प्रत्येक व्यक्तीला आपलं आत्मिक जीवनामध्ये प्रियांनो प्रत्येकाने आपल्या शरीराला असेल, आपल्या जीवनाला असेल, त्याने आपल्या आत्मिक जीवनाला असेल प्रियांनो त्याने दोरीने बांधणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनाने त्याला बांधणं गरजेचं आहे. तरच प्रियांनो तो व्यक्ती
या जगिक रूपी समुद्रामध्ये प्रियानो तो स्थिर राहू शकतो. आणि ही जी दोरी आहे, ती दोरी आहे 3 पदरी दोरी. आणि ती दोरी ज्या प्रकारे मी वचनामध्ये वाचलं, 1 कोरिंथ 13 आणि वचन 13 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 13 वर्स 13, सारांश विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. सो आम्हाला या 3 पदरी दोरींनी आम्हाला आत्मिकरित्या आम्हाला स्वतःला बांधून घ्यायचंय. आत्मिकरित्या आम्हाला काही बंधने टाकायचंय की आम्ही स्वतःला स्थिर करू शकू या खवळलेल्या समुद्रामध्ये. हालेलुया. जग कसं आहे, जसं आम्ही पाहतो तसं आम्हाला दिसतं. हालेलुया. जसा अनुभव आम्हाला येतो ना, तसा आम्ही जगाकडे पाहतो. बरोबर आहे. जसा आम्हाला अनुभव येतो तसा आम्ही जगाला पाहतो. बरोबर आहे, असंच आहे. काही लोकांना प्रियानो जगाबद्दल प्रीती वाटते, काही लोकांना हेवा वाटतो, काही लोकांना प्रियानो द्वेष वाटतो, काही लोकांना जगाबद्दल राग येतो. का? जसा अनुभव आला ना, तसा तो व्यक्ती या जगाशी ट्रीटमेंट करायला लागतो. समुद्र तसाच आहे. हालेलुया. समुद्रामध्ये आम्हाला वर प्रियानो फार शांत पाणी वाटतं, परंतु प्रियानो जर आम्ही समुद्राच्या खोल जायला लागलो ना, त्या समुद्रामध्ये प्रियानो इतका वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियानो त्याच्यामध्ये जलचर, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये आहे, मगरी त्याच्यामध्ये आहे, मोठमोठे मासे सुद्धा त्याच्यामध्ये आहे, खेकडे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. असे भयंकर भयंकर वनस्पती त्याच्यामध्ये आहेत की आम्ही त्याच्यामध्ये थांबू नाही शकत. समुद्र तसाच आहे, जगही तसाच आहे. हालेलुया. हालेलुया. आम्हाला त्या समुद्रात किंवा त्या पाण्याच्या आत नाही राहायचं, तर त्याच्या वरती राहायचंय. आम्हाला या जगाच्या सोबत आत नाही जायचंय, तर आम्हाला त्याच्या वरती राहायचंय. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण स्थिर केलेले त्याचे लोक आहोत, स्थिर केलेले आम्ही त्याचे अनुयायी आहोत. आणि प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना येशू ख्रिस्त या खडकाशी आम्हाला मजबूत बांधलेलं आहे. हालेलुया. कितीही तो समुद्र खवळू द्या, परंतु प्रियांनो, आमच्या बरोबर जी दोर आम्हाला प्रत्येकांना ख्रिस्ताबरोबर बांधून ठेवलेली आहे ना प्रियांनो, ती आम्हाला त्या खवळलेल्या समुद्रामध्ये प्रियांनो गुरफटू देत नाही, आमचं नुकसान होऊ देत नाही, आम्हाला प्रियांनो आमचं नाश होऊ देत नाही, तर आम्हाला ते स्थिर करता, आम्हाला त्या खडकाबरोबर स्थिर करून ठेवतो या दोरीच्या द्वारे, या दोरच्या द्वारे. हालेलुया. सो पाहूया प्रियांनो, आम्ही एक 3 मुद्दे आम्ही पाहणार आहोत की यामध्ये या खवळलेल्या समुद्रात मजबूत दोरी या आशयाखाली, की दृढ विश्वासाची दोरी ही पहिली दोरी आहे. त्यानंतर एका विश्वासू आशेची दोरी आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की ख्रिस्तासारखी प्रीतीची दोरी. हालेलुया. सो पहिली जी दोरी आहे ती आम्ही पाहूया दृढ विश्वासाची दोरी. या दृढ विश्वासाच्या दोरी संबंधीने ज्या वेळामध्ये मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की विश्वासाची व्याख्या, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 1 मध्ये, हिब्रू चॅप्टर 11 वर्स 1, इब्री 11 आणि वचन 1 मध्ये, की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास काय आहे? विश्वासाची व्याख्या की जी गोष्ट आमच्या डोळ्याने दिसत नाही, ती डोळ्याने न दिसणारी गोष्ट पाहण्याची क्षमता म्हणजे विश्वास. असंच आहे. जे आमच्या डोळ्यांनी, शारीरिक डोळ्यांनी दिसत नाही, ती गोष्ट पाहण्याची क्षमता म्हणजे विश्वास. हालेलुया. देव सर्व गोष्टीमध्ये प्रियांनो आमच्या जीवनामध्ये तो काम करतो, हे मला माहिती आहे. परंतु ती गोष्ट आत्मिक नेत्रांनी पाहण्याची जी क्षमता असते ना, त्याला विश्वास म्हणलं जातं. हालेलुया. जसं पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं, रोमकरासपत्र 8 आणि वचन 28, रोमन चॅप्टर 8 वर्स 28, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि वचन 28 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पनाप्रमाणे बोलवल्यास, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. सो प्रियांनो, पवित्र शास्त्र या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की पौलाने रोमच्या मंडळीला या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. पवित्र शास्त्र याचा पुरावा देतो की नाही आम्हाला. परमेश्वराने
मोशेला सांगितलं, परमेश्वराने त्याच्यासाठी कल्याणकारक योजना पूर्ण केल्या. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, याकोबाला सांगितलं, इसाकाला परमेश्वराने सांगितलं. परमेश्वराने ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या गोष्टी कल्याणकारक सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने परिपूर्ण केल्या. त्या गोष्टी त्याच ठिकाणामध्ये खंडित झाल्या नाही, त्या गोष्टी अपूर्ण राहिल्या नाही, तर त्या गोष्टी जशा सांगितल्या तशाच गोष्टी परमेश्वराने परिपूर्ण केल्या. हालेलुया. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेल, मी तुझ्याद्वारे सर्व कुळे, मी सर्व वंशज मी आशीर्वादित करेल. जे तुझा अभिष्ट चिंततील मी त्याचा अभिष्ट करेल, जे तुझा अनिष्ट चिंततील मी त्यांचा अनिष्ट करेल. आणि परमेश्वराने सांगितल्यानुसार परमेश्वराने एक नवीन राष्ट्र निर्माण केलं का नाही केलं? त्या देशाचं नाव अहो इस्रायल ना. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने जे वचन दिलं, परमेश्वराने ते वचन पूर्ण केलं. परमेश्वर आपले शब्द पूर्ण करणारा देव आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. परमेश्वर जे शब्द देतो, प्रत्येक शब्द तो परमेश्वर पूर्ण करतो. इफिस 1 आणि वचन 11 आम्हाला काय सांगतं? इफिसियन चॅप्टर 1 वर्स 11. इफिस 1 आणि वचन 11 या ठिकाणामध्ये पौलाने एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे की आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत. आम्ही प्रत्येक जण पूर्वी नेमलेले आहोत, माहिती आहे आम्हाला प्रत्येकांना. प्रियांनो, त्याने वैशिष्ट्यपूर्ण वतन वारसदार त्याने करून ठेवलेलं आहे. आणि ख्रिस्ताच्या बरोबर प्रियांनो त्याने आम्हाला वारसदार केलं. हा विश्वास त्याने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. सो विश्वासाची जी व्याख्या आहे या ठिकाणामध्ये की डोळ्यांनी न दिसणारी अशी गोष्ट पाहण्याची क्षमताच म्हणजे विश्वास आहे. अब्रामाला सांगितलं, अब्रामाने विश्वास केला आणि अब्रामने आपली वाटचाल चालू केली. मोशेला सांगितलं, मोशेने आपली वाटचाल चालू केली. प्रियांनो, ज्या ज्या प्रकारे परमेश्वराने त्याच्या लोकांना जसं जसं सांगितलं तसं तसं ते करत गेले. जी गोष्ट त्यांच्या डोळ्यांनी त्यांना दिसत नव्हती परंतु पाहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, तीच क्षमता जर आमच्यामध्ये असेल तर आम्ही सुद्धा परमेश्वराने ज्या कल्याणकारक योजना आमच्यासाठी केलेल्या आहेत त्या गोष्टी आत्मिक डोळ्यांनी आम्ही पाहू शकतो. ती क्षमता आमच्याकडे आहे का? बोले येशू मसीह की ती क्षमता आमच्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर प्रियांनो, विश्वासाची मागणी या संबंधीने जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, ही विश्वासाची मागणी यामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळेल. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 6 या ठिकाणामध्ये काय म्हणलेले वाचूयात. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6, इब्री 11:6 मध्ये, आणि विश्वासाच्या वाचून त्याला संतुष्टविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. सो विश्वासाची मागणी की आपलं जीवन हे विश्वासाचं जीवन असलं पाहिजे. हालेलुया. विश्वासाचं जीवन असेल तरच प्रियांनो आम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकतो, नसता त्याला संतुष्ट करणं अशक्य आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही किती जरी गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील परंतु विश्वासच नाहीये, आमचं जीवन काहीच कामाचं नाहीये. आणि म्हणून प्रियांनो, ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे रोमकरासपत्र अध्याय 14 आणि वचन 23 मध्ये, रोमन चॅप्टर 14 वर्स 23, रोम 14:23 वाचूयात. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. हालेलुया. जे काही विश्वासाने नाही ते काय आहे? पाप आहे. हालेलुया. शंका करणारा व्यक्ती काय करतो? मग आपल्या जीवनामध्ये पाप करतो. आणि जो विश्वास करतो तो व्यक्ती काय करतो? परमेश्वराला संतुष्ट करतो. कोणती गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे? पाप करणं चांगलं आहे की परमेश्वराला संतुष्ट करणं चांगलं आहे? मग विश्वास करा. दॅट्स इट. हालेलुया. विश्वास करा, परमेश्वराला संतुष्ट करा. आणि जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो त्या व्यक्तीवरती परमेश्वराच्या कृपेची, त्याच्या आशीर्वादाची रेलचेल असते. हालेलुया. यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या जीवनासाठी काहीच नाहीये. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराला संतुष्ट करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि आम्ही त्याला संतुष्ट एकाच गोष्टीने, एकाच कारणाने करू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्यावरती विश्वास करून. परिस्थिती अनेक वेगवेगळ्या आपल्या जीवनामध्ये उद्भवते, आम्ही विश्वास करू नये.
अब्रामाच्या जीवनात अनेक परिस्थिती उद्भवली की त्याने विश्वास करू नये. मोशेच्या जीवनात अनेक गोष्टी उद्भवल्या की त्याने विश्वास करू नये. हालेलुया. परंतु त्यांनी विश्वास केला. त्यांनी विश्वास केला आणि त्या विश्वासाच्या द्वारे पियानो त्यांनी मोठमोठ्या गोष्टी करून आणल्या. हालेलुया. की मोशेने पियानो जे मोठे चिन्ह केले, मोठे चमत्कार त्याने केले, मोठ्या ज्या 10 पिढ्या त्याने मिस्रावरती आणले पियानो, त्या गोष्टीतून आम्हाला पाहायला मिळतं की मोशेने विश्वास केला आणि त्याच्याद्वारे या गोष्टी घडून आल्या. मोशेने विश्वास केला आणि त्याने तांबडा समुद्र धुमगण्याचं सामर्थ्य ठेवलं. तोच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळात तुम्ही विश्वास करता, तुमच्या जीवनामध्ये जो तांबडा समुद्र असेल तो धुमगण्याचं सामर्थ्य तुम्ही सुद्धा ठेवता. बोले येशू मसीह की. विश्वास आमच्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. विश्वासाचं जीवन आमचं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आणखी आम्हाला सांगत आहे की विश्वास आम्ही प्रदर्शित केला पाहिजे, विश्वास आम्ही दाखवला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराने अब्रामाचा विश्वास पारखायचा होता आणि अब्रामाचा विश्वास परमेश्वराने पारखला. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र त्याच्याकडे मागितला आणि प्रियांनो, अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र स्वतःसाठी राखून न ठेवता तो परमेश्वरासाठी त्याने अर्पित केला. त्याने त्याची कृती इच्छाद्वारे प्रियांनो परमेश्वरावरती असलेला विश्वास त्याने प्रदर्शित केला. आमचा विश्वास आम्ही परमेश्वरासमोर प्रदर्शित करतो का? प्रश्न आहे. हालेलुया. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही विश्वास करतो, परंतु प्रियांनो आम्ही आमचा विश्वास दाखवत नाही, आमचा विश्वास प्रदर्शित करत नाही. प्रियांनो, सारपतच्या विधवेसारखा आम्हाला होण्यासाठी विश्वास आम्हाला ठेवावा लागेल. त्याचमुळे तिच्या जीवनात मोठा चमत्कार घडून आला. दानिएलासारखं आम्हाला होण्यासाठी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये विश्वासाची आवश्यकता आहे. शद्रक, मेशक, अबेदnego सारखं होण्यासारखं प्रियांनो आम्हाला विश्वासाची आवश्यकता आहे. अब्राहम आम्हाला होण्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे. दावीद होण्यासाठी, पेत्र होण्यासाठी, जो आंधळा बर्तलमाय आहे आपल्या जीवनामध्ये चमत्कार होण्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे. विश्वास वाचून प्रियांनो आम्ही त्याला संतोषू शकत नाही. विश्वास आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि तुम्ही विश्वासाच्या दोरीने मजबूत बांधलेले आहात का? हालेलुया. ज्या प्रकारे या जहाजाला दोरीने बांधलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या विश्वासाच्या दोरीने मजबूत बांधलेला आहोत का? जर ती विश्वासाची दोरी आमच्या आत्मिक रूपी जहाजाला जर बांधलेली नसेल, मग काय खरं नाही आहे. हालेलुया. समुद्राचं काम आहे की त्याच्यामध्ये वादळच येईल. समुद्राचं काम आहे की ते खवळल्याच जाईल. हालेलुया. समुद्र कधी स्थिर असतो का? नाही. समुद्रामध्ये आहोटी कधी येते माहिती आहे? आहोटी कधी येते? समुद्र किनाऱ्याचं कोणी आहे का इथं? कधी येते आहोटी? अमावस्याला येते की पौर्णिमेला येते? अमावस्याला येते ना. आणि पौर्णिमेला समुद्र स्थिर असतो. राईट. त्याचं काम आहे, त्याच्यामध्ये तो खवळणारच आहे. हे जग सुद्धा आणि या जगाचा जो अधिपती सैतान, त्याचं काम सुद्धा आहे की तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रियानो खवळण्याचं तो काम करतो, त्यांना डिवचण्याचं काम करतो आणि त्यांच्याद्वारे प्रियानो आपल्या जीवनामधलं वातावरण गढूळ करण्याचं काम तो करतो. परंतु जर आम्ही विश्वासाच्या दोरीने जर मजबूत त्या ख्रिस्ताच्या खडकाला जर आम्ही बांधलेला असू ना, कितीही वादळ आमच्या जीवनामध्ये त्या समुद्रामध्ये येऊ द्या प्रियांनो, आमचं जहाज या मजबूत दोरीने बांधलेलं आहे. ते कदापि प्रियांनो आम्हाला आमचा नाश होऊ देणार नाही, आम्हाला प्रियांनो ते भरकटू देणार नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण उत्सवाचे यज्ञपशु आहोत. आम्ही प्रत्येक जण त्या शिंगाच्या, त्या वेदीच्या शिंगाला आम्ही प्रत्येक जण बांधलेला असणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही आत्मिकरित्या भरकुटल्याशिवाय राहणार नाही. जर प्रियांनो या जहाजाला जर बांधलं नाही तर काय होतं माहितीये? आपण अशा युगामध्ये आहोत की आपण काही जरी आपल्याला माहिती घ्यायची ना, आपण ChatGPT असेल, विविध प्रकारचे ऍप्स आहेत की ज्याच्या अंतर्गत प्रियांनो आपण ती माहिती मिळवू शकतो.
असं मोठ्या तंत्रज्ञानाच्या वेळामध्ये आपण आहोत. ही माहिती घ्या. बाकीचे रील्स आणि व्हिडिओ पाहण्यापेक्षा माहितीच्या व्हिडिओ आणि त्या गोष्टी तुम्ही शिका, माहिती घ्या. अनेक गोष्टी शिकायला मिळतात. हालेलुया. आणि त्या गोष्टी अनुभवल्या पण पाहिजे. ओके. सो आम्ही प्रत्येक जण विश्वासाच्या दोरीने मजबूत बांधलेले आहोत का? मस्त प्रियांनो, आम्ही या जगाच्या समुद्रामध्ये, या जगाच्या राहटीमध्ये, जगाच्या वादळामध्ये प्रियांनो आम्ही आमचं आत्मिक जीवन वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. जर हे जहाज बांधलं नाही ना, त्याच्यामध्ये येणारी जी आहुती आहे, त्याच्यामध्ये येणारं जे वादळ आहे ना, ते वादळ किंवा जे खवळलेलं जे समुद्र आहे ते पाणी त्या जहाजाला वाहून घेऊन जातं, ऑटोमॅटिक घेऊन जातं. आणि ते कुठं जातं त्याला माहित नाही. इतकं दूर दूर ते चाललं जाईल. म्हणून प्रियांनो, प्रत्येक जहाज अगोदर समुद्रावरती आल्यानंतर, त्या किनाऱ्याला आल्यानंतर ना प्रियांनो त्याला बांधल्या जातं. हे काम बांधण्याचं फार आवश्यक आहे. हालेलुया. नसता ते जहाज वाहून जाईल. जिथं ते थांबायला पाहिजे तिथे थांबणारच नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट की एक विश्वासू आशेची दोर या संबंधी आम्ही पाहूया. आम्ही जसं पहिले करीन 13 आणि 13 मध्ये आम्ही वाचलेलं आहे सारांश. विश्वास, आशा, प्रीती ही 3 टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. या मुख्य केंद्रबिंदूला आम्ही अभ्यासत असताना दुसरी महत्वपूर्ण गोष्ट की वचन आम्हाला सांगतं, पहिली काय आहे? विश्वास आहे. त्यानंतर आहे आशा. आमचा एक विश्वासू आशेची जी दोर, याचा संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? या जर गोष्टी आम्ही अभ्यासल्या तर आशेची जी वैशिष्ट्य आहे, ती आशेची वैशिष्ट्य याची जर व्याख्या, याच्या समानार्थी शब्द जर आम्ही पाहिला, आशा काय आहे, आशा काय आहे याचा शब्दशः अर्थ जर आम्ही पाहायला लागलो तर प्रियांनो, त्याचा अर्थ होतो काहीतरी मिळवण्याची किंवा काहीतरी करण्याची किंवा काहीतरी घडण्याची किंवा खरे होण्याची इच्छा असणे, विशेषतः जे शक्य किंवा संभाव्य आहे अशी गोष्ट प्राप्त किंवा मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे आशा आहे. आशाताई. हालेलुया. हालेलुया. आशा, अपेक्षा करणं, काहीतरी मिळण्याची, काहीतरी करण्याची, काहीतरी घडण्याची, काहीतरी होण्याची अपेक्षा प्रत्येक जण व्यक्ती करतो. प्रत्येक व्यक्ती काही ना काही आशा आपल्या जीवनामध्ये राखतो. बरोबर आहे की नाही? याला अपेक्षा म्हणतात किंवा याला आशा म्हणतात. आणखी एक शब्द त्याला आहे, मनीषा सुद्धा त्याला म्हणतात, इच्छा करणं. सो पवित्र शास्त्रातील जी आशा आहे ती आशा देवाच्या वचनावर आधारित आहे. ती मनुष्याच्या शब्दांवरती नव्हे. आत्मविश्वास पूर्ण अपेक्षा ही देवाच्या वचनावरती प्रियांनो अवलंबून आहे. आशा म्हणजे देवाचे वचन खरं आहे आणि त्यावर आपण विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडणार आहे याची अपेक्षा करणं, याची आशा करणं. आशेचा केंद्रबिंदू जर पाहिला तर खरी आशा म्हणजे इच्छापूर्ण विचार नसून देवाचे वचन दिल्याप्रमाणे करेल असा आत्मविश्वास पूर्ण अपेक्षा म्हणजे आशा. एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 89 मध्ये, सॅम चॅप्टर 119 वर्स 89 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे. स्तोत्रसंहिता 119 आणि 89. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन स्वर्गामध्ये कसं आहे? सर्व काळ स्थिर आहे. आणि अस्थिर कोण आहे मग? अस्थिर कोण आहे? अहो, मनुष्य अस्थिर आहे. राईट. मनुष्य अस्थिर आहे आणि स्थिर करण्याचं काम देवाचं वचन करतात. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. आमचं जीवन हे जहाजासारखं आहे, अस्थिर येते. आणि देवाचं वचन की या जहाजाला स्थिर करण्याचं काम करतं. आणि वचन जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर काय होईल बरं? ही जर दोरीच या जहाजाला बांधलेली नसेल तर काय होईल? ते भरकटून जाईल ना, ते जागेवरती येणारच नाही. बोलू येशू मसीह की. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्थिर करणार आहे. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे.
परमेश्वराचं वचनच हे सर्व काळ स्थिर आहे. आणखी एक त्याच्या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं मत्तई 24 आणि वचन 35 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 35, मत्तई 24:35 काय सांगत आहे वाचूयात. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. बोलो यीशु मसीह की. परमेश्वराचं वचन स्पष्टतेने एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे की आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. परमेश्वराचं वचन कधीच नाहीसं होणार नाही. म्हणून परमेश्वराचं वचन कसं आहे? स्थिर आहे. आम्ही सर्वजण म्हणूया परमेश्वराचे वचन स्थिर आहे, की जे मला आत्मिकरित्या, जगिकरित्या, माझ्या वैयक्तिकरित्या ते मला स्थिर करतं. परमेश्वराचं वचन मला स्थिर करतं, कारण परमेश्वराचं वचन स्थिर आहे. बोलो येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना आशा परमेश्वराच्या वचनानुसार आहे. आणि परमेश्वराच्या वचनानुसार आम्हाला प्रत्येकांना भविष्याची आशा दिलेली आहे. आणि भविष्याची आशा आम्हाला काय दिली माहितीये? की देवाच्या वचनातच आशा रुजलेली असल्याने प्रियांनो, ती आम्हाला अपेक्षा आमच्या जीवनामध्ये करते की सर्व वेळेत आम्हाला मिळेल असं नाही, परंतु अनंत कालामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी पूर्ण होणार आहेत. माहिती आहे आम्हाला, अनंत काळामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रत्येक जी वचनं त्याने दिलेली ती प्रत्येक वचन तो पूर्ण करणार आहे. आणि त्याचं पहिलं जे वचन किंवा पहिलं जे अभिवचन त्याने आम्हाला देऊ केलेलं आहे की त्याच्या पुनरागमनाविषयी, त्याच्या परत येण्याविषयी. तीताचं पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 13, तीतुस चॅप्टर 2 वर्स 13, तीतुस 2 आणि 13. धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला, अहिक वासनांना नाकारून सांप्रदायाच्या युगात मर्यादेने व नीतीने सुभक्तीने वागावे. हालेलुया. पौलाने या संबंधीने एक महत्वपूर्ण गोष्ट त्याने दिलेली की धन्य आशा प्राप्ती. आम्हाला प्रत्येकांना धन्य आशा प्राप्ती त्याने दिलेली आहे. ती म्हणजे आपला थोर देव तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला. आम्ही प्रत्येक जण वाट पाहतोय. कोणाची वाट पाहतोय? थोडं जोरात बोला. आम्ही कोणाची वाट पाहतोय? प्रभू येशूची वाट पाहतोय. आणि आम्ही येशूची वाट पाहत असताना अभक्तीला, ऐहिक वासनांना नाकारून सांप्रदायाच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने आम्ही प्रत्येक जणाने वागलं पाहिजे. हालेलुया. मी जर असं नाही वागलं तर? हालेलुया. हालेलुया. जो यज्ञ पशु बांधूनच नाही ठेवला तर तो अर्पण केला जाईल का? तो काय होईल? पळून जाईल. राईट. आम्ही जर आमच्या आत्मिक जीवनाला जर बांधून ठेवलं नाही, आमच्या आत्मिक जीवनाला प्रियांनो अभक्तीला, ऐहिक वासनांना मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने जर आम्ही बांधून नाही ठेवलं, आम्ही सुद्धा प्रियांनो या जगामध्ये वाहून जाऊ. आम्ही सुद्धा या जगामध्ये पळून जाऊ. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वाट पाहत असता आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रदायाच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने मी प्रत्येकाने वागावं. कसं वागायचे? मर्यादेने वागायचे, नीतीने वागायचे, सुभक्तीने वागायचे. हालेलुया. आणि या गोष्टीची शिकवण कोण देतं? परमेश्वराचं वचन आम्हाला देतं. हालेलुया. की आम्ही प्रत्येकाने मर्यादेने कसं वागलं पाहिजे? परमेश्वराचं वचन शिकवतं. नीतीने कसं वागलं पाहिजे? परमेश्वराचं वचन शिकवतं. आम्हाला प्रत्येकाला सुभक्तीने मी कसं वागलं पाहिजे? तर प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं. म्हणून परमेश्वराच्या वचनाच्या द्वारेच प्रियांनो आम्हाला त्याने ही गोष्ट आम्हाला आशा दिलेली आहे, त्याने अपेक्षा दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन लवकर होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकाने मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने मी प्रत्येकाने वागावं. त्याच प्रकारे प्रियांनो त्याने आम्हाला भविष्याची आशा दिलेली आहे की स्वर्गीय बक्षीस आम्हाला मिळणार आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय वचन 3 ते 5. फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्स 3 to 5. पहिले पेत्र पहिला अध्याय
3 ते 5. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो, आमच्या प्रत्येकांचं वतन हे स्वर्गामध्ये राखून ठेवलेलं आहे. परंतु प्रियांनो, आमचं मन, आमचं जे अंतःकरण आहे, ते जास्तीत जास्त कुठं लागतं माहिती आहे? जगिक गोष्टीकडे. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मने लागेल. हालेलुया. आमचं धन कुठे आहे? कुठे आहे आमचं धन? आहे नक्की? ओके. हालेलुया. जर आमचं खरंच धन हे स्वर्गामध्ये आहे हे आम्हाला कळतंय, तर तिथंच आमचं मन लागलं पाहिजे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. राखून ठेवणं म्हणजे ते तुमच्याशिवाय कोणालाच दिल्या जाणार नाहीये. बरोबर आहे? राखून ठेवण्याचं काम केलं जात आहे. आणि ते राखून ठेवण्याचं काम कोण करतं माहितीये? योहान शुभवर्तमान 14 अध्याय वचन 1 ते 3 वाचूयात की आमच्यासाठी ते राखून ठेवलेलं जे राज्य आहे, स्वर्गामध्ये जे राज्य आम्हाला वतन राखून ठेवलेलं आहे, याच्या संबंधीने वचन आम्हाला सांगतं 14:1 ते 3. योहान 14:1 ते 3. जॉन चॅप्टर 14 वर्स 1 to 3. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ती जागा राखून ठेवलेली, ते वतन त्याने राखून ठेवलंय. आम्ही त्या वतनाची सहभागी होण्यासाठी आम्हाला ती आशा आहे का? आहे का? सो तुम्ही आशेच्या दोरीने मजबूत बांधलेले आहात का? आशा काहीतरी करण्याची, घडण्याची, खरे होण्याची इच्छा करणं आमच्या प्रत्येकाच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही अपेक्षा कायम करणं गरजेचं आहे की प्रभू काही ना काही माझ्या जीवनामध्ये करणारच आहे. परंतु तो आपल्या जीवनामध्ये जी आशा, जी अपेक्षा मी करतो प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टी त्याच्या वचनानुसार तो आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण करतच आहे. त्याने आशा दिलेली आहे, त्याने वचन दिलेले, त्याने शब्द दिले. परमेश्वराचे शब्द काही केल्या प्रियानो ते खोटे होत नाही. मनुष्याचे शब्द प्रियानो खोटे ठरतात, परंतु परमेश्वराचे शब्द, परमेश्वराचं वचन सांगतं की तो आपले शब्द पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. तो आपले प्रत्येक शब्द तो पूर्ण करतो. तो आपले शब्द खोटं कधीच होऊ देत नाही, कधीच होऊ देत नाही. परमेश्वराने सांगितलं की मी तुमचा नाश होऊ देणार नाही, मी तुमचा नाश करणार नाही. तर परमेश्वराने आज सुद्धा इस्रायल लोकांचा आज सुद्धा तो बचाव करतोय. हालेलुया. का बरं संपूर्ण राष्ट्र, त्याच्या आजूबाजूचे जे शत्रू राष्ट्र आहेत इस्रायलाचे, ते इस्रायलला का बरं घाबरतात बरं? अनेक वेळेस त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावरती युद्ध करण्याचा. हालेलुया. एक महत्वपूर्ण गोष्ट सांगेल की त्यांच्या शेजारीच असलेला किंवा त्यांच्या बाजूलाच असलेला एक राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचं नाव आहे इजिप्त, की ज्याला आपण पवित्र शास्त्रामध्ये मिस्र म्हणून वाचतो. मिस्र, इजिप्त, की इजिप्तला माहिती आहे की इस्रायलचा देव जो आहे ना, तो देव किती सामर्थ्यशाली आहे. याचा अनुभव त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी घेतलेला आहे. हालेलुया. या गोष्टीचा अनुभव त्यांच्या पूर्वजांनी घेतलेला आहे, म्हणून ते आज सुद्धा त्यांच्या नादीने लागत. हालेलुया. सर्व राष्ट्र त्यांच्या आजूबाजूला प्रियानो शत्रू आहेत, परंतु इजिप्त इस्रायलला मदत करणार आहे, एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्या बरोबर उभं राहणार आहे.
म्हणून आम्ही पाहतो की आजूबाजूला जे सर्व शत्रू राष्ट्र आहेत, या शत्रू राष्ट्रापैकी फक्त एकमेव राष्ट्र आहे की जे इस्रायलच्या बाजूला उभं राहतं, आणि ते म्हणजे इजिप्त. त्यांनी तो नादच सोडून दिलाय की इस्रायलच्या बाजूने लढायचा. त्यांना माहिती की परमेश्वराने आमच्या देशामध्ये कशा गोष्टी घडून आणल्या, या गोष्टी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा नमूद आहेत, त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आज सुद्धा मला पाहायला मिळतं की जी आशा परमेश्वराने आपल्या लोकांना आपल्या वचनानुसार दिली, परमेश्वर ती प्रत्येक वचन पूर्ण करणारा देव आहे. आज सुद्धा परमेश्वर हजारो वर्ष झालेले असताना सुद्धा, हजारो पिढ्या झालेल्या असताना सुद्धा परमेश्वर इस्रायलाच्या बाजूला आहे. कारण परमेश्वराने आपला उजवा हात इस्रायलावरती ठेवलेला आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जर परमेश्वर आपल्या शब्दांनी, आपल्या वचनाने जर आपल्या लोकांना जर तो ती प्रत्येक आशा जर देतो, तर ती आशा जर परमेश्वर पूर्ण करणारा देव आहे, तर आम्हाला प्रत्येकांना सुद्धा आशा दिलेली आहे की तो आम्हाला प्रत्येकांना त्याच्याबरोबर घेऊन जाणार आहे. सो आम्ही प्रत्येक जणांनी आपल्या जीवनामध्ये आशेच्या दोरीने आम्ही मजबूत बांधलेला आहोत का? हालेलुया. आमची नाव, आमची जहाज या मजबूत दोरीला, आशेच्या दोरीला बांधलेली आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा. त्यानंतर तिसरी महत्वपूर्ण गोष्ट की 3 पदरी दोरी आम्ही पाहतोय. आम्ही पहिले कोरिंथ 13:3 मध्ये, 13 आणि 13 मध्ये आम्ही पाहत आहोत की सारांश विश्वास, आशा व प्रीती या तिन्ही टिकणाऱ्या आहेत, परंतु यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. वचनामध्ये तिसरी महत्वपूर्ण गोष्ट की ख्रिस्तासारखी प्रीतीची दोरी आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि या संबंधीने प्रीतीचे जे स्वरूप आहे, पवित्र शास्त्र आम्हाला खऱ्या प्रीतीबद्दल आम्हाला सांगतं, खऱ्या प्रीतीबद्दल परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं. जगातली जी प्रीती आहे, ती जगातली प्रीती वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून केलेली प्रीती असते, परंतु परमेश्वराची जी प्रीती आहे, ती परमेश्वराची प्रीती ही स्थिर प्रीती आहे. यिर्मया 31 आणि वचन 3, जर्मयाच्या 31:3, यिर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 31 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये काय सांगत आहे वाचूयात. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला, सार्वकालीन प्रेमवृत्तीने तुझं प्रेम मी करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यावरती कसं प्रेम करतो माहिती आहे? वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने. परमेश्वराचं प्रेम बदलणारं प्रेम नाहीये. हालेलुया. एखाद्या कंपनीमध्ये एखादा नोकर जर सातत्याने आपल्या मालकासाठी काम करत असेल आणि जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण तो त्याला करून देत असेल, तर तो मालक त्याच्यावरती प्रीती करतो. दॅट्स इट. बरोबर आहे. परंतु तोच नोकर जर त्याचं टार्गेट पूर्ण करत नसेल, तर तो मालक त्याच्यावरती प्रीती करतो का? नाही. परंतु तोच नोकर जर त्या मालकाला त्याचं जे टार्गेट आहे त्या टार्गेट पेक्षा जास्त जर त्याच्यावर ते टार्गेट पूर्ण करतो, 100 जर त्याला एक प्रोडक्शन आहे आणि 100 ते पूर्ण करतो आणि 100 पेक्षा 105 तो त्याला ते तयार करून देतोय, तो मालक त्याच्यावरती जास्त प्रसन्न होतो किंवा मालक जास्त त्याच्यावरती आनंदी असतो, मालक त्याच्यावरती जास्त प्रीती करतो. कशामुळे? जे काम त्याला सांगितलं ते काम त्याने केलं त्याच्यामुळे. हे जगातलं प्रेम आहे. अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम हे जगातलं प्रेम आहे, परंतु परमेश्वराचं प्रेम हे अगापे प्रेम आहे की जे प्रेम परमेश्वर करतो प्रियांनो, तो आम्हाला कुठल्याही मोबदल्याची कुठल्याही अपेक्षा ठेवून तो परमेश्वर आमच्यावरती प्रीती करत नाही. अपेक्षा रहित प्रेम जे आहे ते केवळ परमेश्वराचं प्रेम आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. म्हणून त्या परमेश्वराच्या प्रेमाला अगापे प्रेम म्हणलेलं आहे. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रीती करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांचा नाश का बरं नाही होऊ दिला? परत परत त्याच गोष्टी आपल्या समोर येतात. बरं, इस्रायल सगळं पवित्र शास्त्र इस्रायलाच्या संबंधित आहे, त्याच्या अवतीच भोवतीच फिरणार आहे.
ज्या भविष्यवाण्या आहेत त्या सुद्धा इस्रायलाच्या अवतीभोवती फिरणाऱ्याच आहेत. हालेलुया. घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा प्रियांनो इस्रायलाच्या अवतीभोवतीच आहे. हालेलुया. जे संशोधन आहे ते सुद्धा इस्रायलाच्या संबंधितच आहे. बोले येशू मसीह की. परमेश्वराने इस्रायलचा नाश का नाही केला? ओके, क्या बात आहे. जरा शिस्तीसाठी जोरदार टाळ्या. परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुझी जी संतती आहे आकाशातील तारे इतकी मी करेल. परमेश्वराने आणखी त्याला एक अभिवचन दिलं की मी तुझी संतती वाळूच्या रचकाईने कमी करेल. आणि परमेश्वराने दिलेले शब्द परमेश्वर खोडून टाकेल का? परमेश्वर आपले शब्द नाकारेल का? परमेश्वर तसा नाही आहे. परमेश्वर आपले शब्द पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि आपले शब्द पूर्ण करण्यासाठीच परमेश्वराने ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही, रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते. आणि त्याच शब्दाला पूर्ण करण्यासाठी, त्याच अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. आणि त्याचं बलिदान, त्याचं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे संपूर्ण मनुष्य जातीला प्रेरणा त्याने पापातून मोकळीकता दिली. आपले शब्द पूर्ण करणारा परमेश्वर आहे. जर परमेश्वराचं वचन सांगतं की रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होतं, तर ते रक्त ओतणं गरजेचं होतं ना. हालेलुया. आणि ती विधी पूर्ण करणं गरजेची होती. आणि ती विधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे परमेश्वराने परिपूर्ण केली. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी पूर्ण झाले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी रद्द करण्यासाठी नव्हे तर मी पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये मी आलो. परमेश्वराचे शब्द कधी खोटे ठरत नाही. परमेश्वराचे शब्द जशाच तसे पूर्ण होणारे शब्द आहेत. हालेलुया. परमेश्वराचं बोलणं हे मनुष्याच्या बोलण्यासारखं नाही. आणि म्हणून परमेश्वर जर शब्द देतो तर ती प्रत्येक शब्द परमेश्वर पूर्ण करतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की तो सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रीती करीत आलो. परमेश्वराचं जी प्रीती आहे ना, ती परमेश्वराची प्रीती स्थिर आहे. परमेश्वराची प्रीती कधी प्रियांनो आमच्यापासून विभक्त होत नाही. परमेश्वराची जी प्रीती आहे ती स्थिर प्रीती आहे. आणि परमेश्वराची जी प्रीती आहे प्रियांनो ती निपक्ष प्रीती आहे. ती निपक्ष प्रीती. परमेश्वर पक्षपातीपणा नाही करत. हालेलुया. हालेलुया. एखादा कार्यक्रम असेल आणि खूप त्या ठिकाणामध्ये लोकसंख्या आली असेल, फार लोक त्या ठिकाणामध्ये आले असतील, त्या वेळामध्ये आपण काय करतो? कोणाची काळजी घेतो? हो, आपल्या घरच्या लोकांची काळजी घेतो ना, की दुसऱ्यांची सगळ्या लोकांची घेतो? नाही, नाही घेत. बरोबर आहे. मी, मला आणि माझे, दॅट्स इट. बरोबर आहे. माझ्या लोकांची आणि मला जे पाहिजे बस. बाकी कुणाला मिळेल न मिळेल मला काही घेणं नाही. बरोबर आहे. हा पक्षपातीपणा झाला. परंतु परमेश्वराचं जे प्रेम आहे ते परमेश्वराचं प्रेम प्रियांनो निपक्षपाती आहे. निपक्ष परमेश्वराची प्रीती आहे. योहान 3:16 वचन आम्हाला सांगतं, जॉन चॅप्टर 3:16, की परमेश्वराचं प्रेम या वचनातून आम्हाला कळतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराची प्रीती ही निपक्ष प्रीती आहे. विश्वास ठेवा. जगातला कुठलाही व्यक्ती असेल, यहुदी असेल, हेलेनी असेल, पॅलेस्टिन असेल, भारतातला असेल, अमेरिकेतला असेल, पाकिस्तान मधला असेल, इराण मधला असेल, इराक मधला असेल, युरोप मधला असेल, इंग्लंड मधला असेल, श्रीलंकेमधला असेल, कुठल्याही देशाचा असेल, यानो फक्त येशूवरती विश्वास ठेवा आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घ्या. तुमच्या जीवनामध्ये तारण प्राप्त करून घ्या. कारण सार्वकालिक जीवन येशूवरती ठेवलेल्या विश्वासाच्या योग्य मिळते. ही परमेश्वराची निपक्ष प्रीती आहे. परमेश्वराची प्रीती आणखी आम्हाला पाहायला मिळते. प्रभूची जी प्रीती आहे ती दृढ प्रीती आहे.
रोम करास पुत्र याचा अध्याय 8 आणि वचन 38 आणि वचन 39 मध्ये, रोमन चॅप्टर 8 वर्स 38-39 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याची प्रीती आमच्या जीवनामध्ये कशी आहे. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी व बले, उच्ची खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाही. हालेलुया. सो त्या प्रभूची जी प्रीती आमच्यावरती आहे ती दृढ प्रीती आहे. कशी आहे? दृढ. ती ढासळत नाही, स्थिर आहे, निपक्ष आहे, दृढ आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या मध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करवायला समर्थ होणार नाही. हालेलुया. कुठली गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या प्रभूच्या प्रेमापासून दूर नेऊ शकते का? नाही नेऊ शकत. स्वामी, प्रत्येक जण त्या ख्रिस्ताच्या प्रीतीच्या दोरीमध्ये आम्ही बांधल्या जाणं गरजेचं आहे. प्रीतीचं वर्णन या वचनामध्ये केलेले आहे. वाचूयात आम्ही. प्रीतीचं वर्णन या वचनात आहे की प्रीती कशी. 1 कोरिंथ 13 अध्याय वचन 4 ते 8 आम्ही वाचूयात. 1 Corinthians chapter 13 verse 4 to 8. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीने आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे सांगण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वासंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. हालेलुया. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये प्रीतीच्या वर्णनाचं या ठिकाणामध्ये त्याने स्पष्टीकरण दिलेले की प्रीती कशी असते. प्रीती कशी आहे? सहनशील आहे, परोपकारी आहे, हेवा करत नाही, बडाई मारत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, सत्यात आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधीने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी संपतील, भाषा असले तरी समाप्त होतील आणि विद्या असली तरी संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो. पण परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की प्रीती कशी आहे? ही प्रीतीचं वर्णन या ठिकाणामध्ये केलेलं आहे. अशी प्रीतीच्या ख्रिस्ताच्या प्रीतीच्या दोरीमध्ये आम्ही बांधलेला आहोत का? हालेलुया. तर आमच्या जीवनामध्ये सहनशील प्रीती नाहीये. प्रीती कशी आहे? सहनशील. आणि जर प्रीतीमध्ये सहनशीलता नाहीये तर ती प्रीती नाहीये. म्हणजे ती दोरी कशी झाली आहे? कुचकामी झाली आहे. कुचकी म्हणले जाते ना त्याला, बरोबर आहे. तुटायच्या दोरावरती, ती दोरी तुटण्याच्या मार्गावरती आहे. ती टिकेल का? या मोठ्या जहाजाला ती धरून ठेवेल का? नाही. प्रीती कशी असते? सहनशील असते. प्रीती हेवा करत नाही, बढाई मारत नाही, प्रीती फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, प्रीती चिडत नाही, प्रीती अपकार स्मरत नाही, प्रीती अनतीत आनंद मानत नाही, तर प्रीती सत्यामध्ये आनंद मानते, प्रीती सर्व काही सहन करते. हालेलुया. प्रीती काय करते? फक्त सहन करते असं नाही म्हणलं, सर्व काही म्हणलंय. हालेलुया. सहन करणं आणि सर्व काही सहन करणं याच्यामध्ये फरक आहे ना. राईट? बरोबर आहे. हालेलुया. सहन करणं आणि सर्व काही सहन करणं याच्यात फरक आहे. सर्व काही म्हणल्यानंतर त्याच्या सगळ्या गोष्टी आल्या. मोजक्या आहेत का? नाही. आणि प्रीती करणारा व्यक्ती काय करतो?
सर्व काही सहन करतो. हालेलुया. काय करतो? सर्व काही सहन करतो. हालेलुया. समोरच्याचं बोलणंही सहन करतो, त्याचं रागवणंही सहन करतो, आणखी त्याचं गैरशिस्तीचं वागणं सुद्धा सहन करतो. का? का? कारण त्याच्याकडे ख्रिस्ताची प्रीती आहे, आणि ख्रिस्ताची प्रीती नसणारा व्यक्ती सहन नाही करू शकत. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी काय म्हणलंय की सर्व काही सहन करते, सर्व खरे मान्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधीने धीर धरते, प्रीती कधी अंतर देत नाही. बोल येशू मसीह की. अंतर देण्याचं काम कोणाचं आहे? हालेलुया. मानवी वृत्तीचं अंतर देण्याचं काम आहे, अंतर देण्याचं काम सैतानाचं आहे. त्याने अंतर कधीपासून द्यायला सुरू केलं माहिती आहे? त्या एदेन बागेपासून. तो सुरुवातीचा अंतर कोणतं देतो? वैचारिक अंतर देतो. त्याने हवेशी संभाषण करत असताना हवेला तो खोटं बोलला, लबाड बोलला. काय बोलला आठवते? हा, तो म्हणतो की तुम्हाला या बागेतलं कुठलंही फळ खाण्याची मुभा नाही का? परंतु काय सांगितलं हवेने? काय सांगितलं? सगळे फळ खाण्याची मुभा आहे, फक्त मध्यभागी असलेलं जे झाड आहे ना, त्याचं फळ परमेश्वराने खाण्याची आम्हाला आज्ञा दिलेली नाहीये. ते खायचं नाहीये, ही आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली. सुरुवात तो कसं करतो माहितीये? वैचारिक करत असतो, विचाराने. हालेलुया. म्हणून विचार फार जपणं गरजेचं आहे. आणि विचार कुठून येतात? विचार कुठून येतात? अंतःकरणातून विचार येतात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करा, असं म्हणलेलं आहे. अहो, शब्द खाऊ नका बरं का. मला माहिती भूक लागली तुम्हाला. प्रत्येक शब्द फार वजनदार आहे. वचन सांगतं विशेष रक्षण कर, म्हणजे विशेष, त्याला वैशिष्ट्य आहे. रक्षण करणं आणि विशेष रक्षण करणं फार वेगवेगळं आहे. बरोबर आहे? विशेष रक्षण कशाचं करतो आपण? घरामध्ये असलेल्या कुठल्या गोष्टींचं, वस्तूंचं आम्ही विशेष रक्षण करतो. आणि रक्षण कोणत्या गोष्टीचं करतो? एक सांगेल मी तुम्हाला उदाहरण. आता तुम्ही घराला कुलूप लावून आलात, बरोबर आहे? म्हणजे सगळ्या वस्तूंचं तुम्ही रक्षण एकत्रित करतायत, परंतु त्या कुलपामध्ये आणखी एक कुलूप आहे, विशेष रक्षण. हा, आणि तो डबा कुठे आहे ते कोणालाच माहिती नाहीये. ते विशेष रक्षण आहे ना. त्या प्रकारे प्रियांनो, आम्ही आमच्या शरीराचं रक्षण जास्त करतो, परंतु या शरीरापेक्षा आमच्या अंतःकरणाचं आम्हाला विशेष रक्षण करायचंय, कारण त्यात जीवनाचा उगम आहे असं म्हणलंय. आणि जीवनाचा उगम जिथं आहे ना, त्या गोष्टीचं जास्त रक्षण करणं गरजेचं. परंतु आज त्यापासून प्रियांनो आमचं लक्ष भटकून प्रियांनो आम्ही शरीराकडे जास्त लागलो आहे. हालेलुया. कुठं तर डाग तर नाही पडला ना? हालेलुया. हालेलुया. सगळ्यात जास्त महाग जर काय असेल ना, कॉस्मेटिक आहे बरं का. जास्त महाग तेच आहे, कॉस्मेटिक. हजारो लिटर पर्यंत आतापर्यंत फेअर अँड लवली लावून झाला असेल, पण अजून काही गोरं कोणी होत नाहीये. हालेलुया. आम्ही आमच्या शरीराची जास्त काळजी घेतोय, आत्म्याची आम्ही अधिक काळजी घ्यावी, परमेश्वराचं वचन सांगतं. आणि म्हणून प्रियांनो, प्रीतीचं वर्णन या ठिकाणामध्ये केलंय की प्रीती अंतर देत नाही. संदेश असले तरी संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असल्या तरी संपतील, परंतु प्रीती संपणार नाहीये. स्वामी, प्रीतीचं अनिवार्य गोष्ट जी प्रीतीमध्ये आहे ती एका वचनामध्ये सांगितलेली, ती आम्ही पाहूयात. मत्तई 22 वचन 36 ते 40. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 36 to 40. मत्तई 22 36 ते 40. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने
पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजारावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदिष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. ओके, प्रीती ही अनिवार्य गोष्ट आहे, ऑप्शनल नाही आहे, पर्यायी नाही. पर्यायी म्हणल्यानंतर इट्स ओके, केले तर ठीक, नाही केलं तर इट्स ओके, याला पर्याय म्हणलं जातं. परंतु अनिवार्य म्हणल्यानंतर करावंच लागणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि कशी प्रीती करावी या संबंधीने वचन आम्हाला सांगतं, वचन 40 मध्ये, की दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? या दोन आज्ञांवरती. आणि दोन आज्ञा कोणत्या आहेत? या दोन आज्ञा कोणत्या आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तो म्हणाला तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी म्हणजे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ही गोष्ट अनिवार्य आहे, प्रीती करणं अनिवार्य आहे. आणि जगिक लोकांनी नाही केलं तरी चालेल, परंतु ख्रिस्ती लोकांनी करायचंच आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला आमचा शेजारी सुद्धा कळायला पाहिजे, आमचा शेजारी सुद्धा कळायला पाहिजे. जर आमच्या शेजाऱ्यावरती आमची प्रीती नाहीये तर आम्ही खऱ्या अर्थाने त्या प्रभूवरती प्रीती करू का? एक चांगला शमरुणी की जो शमरुणी आहे आणि जो त्या वाटेवरती पडलेला आहे, तो वाटेवरती पडलेला एक यहुदी आहे. त्या वाटेने पहिला कोण जातो? एक याजक जातो. त्या वाटेने त्याच्यानंतर एक यहुदी जातो. दोघेही लक्ष देत नाही. आणि त्या वाटेने पियानो ज्या वेळामध्ये तिसरा व्यक्ती येतो, तो हा एक शमरुनी की ज्याचं आणि यहुदी लोकांचं कधीही ताळमेळ बसलेला नाहीये, त्यांचा कोणताच व्यवहार होत नाही. परंतु ज्या वेळामध्ये हा शमरुनी त्याला पाहतो ना, तो शमरुनी त्याच्या जखमांना तेल लावतो, द्राक्षरस लावतो आणि तो त्याला उतारा शाळेमध्ये घेऊन जातो आणि सांगतो की तू याची काळजी घे, मी परत आल्यानंतर याला जो खर्च होईल मी तो तुला देईल. ही खरी प्रीती आहे. तो खरा शेजारी आहे. आमच्या ख्रिस्ती बंधूंवरती आम्ही प्रीती जर करत नाही तर पियानो आम्ही जगामध्ये असणाऱ्या लोकांवरती आम्ही कशी प्रीती करू? ख्रिस्ती बहीण, ख्रिस्ती भाऊ, आपल्या आजूबाजूला बसलेले ख्रिस्ती बंधू यांच्यावरती जर आम्ही प्रीती करत नाही, त्यांच्याबद्दल जर आदर सन्मान, त्यांच्याबद्दलचा आपुलका जर आपल्या जीवनामध्ये नाही, तर पियानो आम्ही इतरांबद्दल आम्ही कसा आदर सन्मान, इतरांबद्दल आम्ही कशी प्रीती करू? प्रीती करणं अनिवार्य गोष्ट आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ही गोष्ट अनिवार्य आहे. पहिले करीन 13 वचन 1 ते 3 आम्हाला काय सांगत आहे? 1 Corinthians chapter 13 verse 1 to 3. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी आणि झणझणारी झांज आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुचे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर माझा काही लाभ नाही. प्रीती जर सगळ्या गोष्टी, आमचं जिवंत शरीर पियानो जाळण्यासाठी सुद्धा दिलं, परंतु प्रीतीच नाही आपल्या ठाई, काय उपयोग नाहीये. आमच्याकडे इतकं ज्ञान आहे, इतकं चातुर्य, इतकं शक्ती आहे, इतके गुजे आमच्याकडे आहे, इतकी विद्या आमच्याकडे आहे आणि डोंगर ढळवता येतील इतका मोठा विश्वास जर आपल्याकडे आहे, परंतु जर प्रीती नाही तर आम्ही काहीच नाही. म्हणून प्रीती फार आवश्यक आहे. प्रीती अनिवार्य आहे. जी प्रीती येशू ख्रिस्ताने केली,
ख्रिस्तामध्ये प्रियानो आम्ही प्रत्येक जण एक आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही प्रत्येक जण एक आहोत. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या भाकरीतून आम्ही एक आहोत, त्या शरीरामध्ये आम्ही एक आहोत, त्या रक्तामध्ये आम्ही एक आहोत. आम्ही ख्रिस्त येशू ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही एक भाग आहोत. हालेलुया. आम्ही कोणत्या परिवारातून येतो, आम्ही कोणत्या समाजातून येतो, आम्ही कोणत्या गटातून आम्ही येतो, कोणत्या गावातून आम्ही येतो, कोणत्या ठिकाणाहून आम्ही येतो, आम्ही कोण आहोत ही गोष्ट महत्वाची नाही, तर आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीराचे भाग, आम्ही त्या भाकरीतून एक आहोत हे प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. म्हणून प्रियांनो, आम्ही कदापिही जर कोणी तितका शिकलेलं नसेल, कोणी अशिक्षित असेल, कोणाकडे चांगलं पद नसेल, कोणाकडे चांगली नोकरी नसेल, कोणाचं राहणसहान योग्य जितकं चांगलं पाहिजे तितकं नसेल, कोणी कसा असेल, परंतु प्रियांनो आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत, आम्ही ख्रिस्तामध्ये एक केलेला आहोत. म्हणून आम्ही एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे, एकमेकांचा आदर आम्ही केला पाहिजे, एकमेकांचा सन्मान आम्ही केला पाहिजे. या गोष्टी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये या खवळलेल्या समुद्राला आम्ही त्या मजबूत दोरीमध्ये बांधलेला आहोत, त्या जहाजाला. आणि म्हणून प्रियांनो, उपदेशक ज्या प्रकारे म्हणत आहे की शलोमोन राजा ही गोष्ट नमूद करतो की 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. आणि ही 3 पदरी दोरी आहे विश्वास, आशा आणि प्रीती. की आज आम्ही दृढ विश्वासाच्या दोरीला आम्ही बांधलेला आहोत का? आज आम्ही त्या आशेच्या मजबूत दोरीला आम्ही बांधलेले आहोत का? आज आम्ही प्रीतीच्या मजबूत दोरीमध्ये आम्ही बांधलेला आहोत का? आणि जर आमची दोरी जर हलकी झाली आहे, आज आमची दोरी जर थोडीशी ढिल्ली झाली आहे, तर प्रियांनो आज ती घट्ट बांधण्याची गरज आहे, ती मजबूत बांधण्याची गरज आहे. कारण प्रियांनो, आमच्यासाठी बहुमूल्य रक्त त्या वधस्तंभावरती वाहण्यात आलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आम्ही काय आठवण ठेवू की परमेश्वराने आमच्यावरती जी प्रीती केली, ती प्रीती फार मौल्यवान, फार मोठी ती प्रीती आहे. आणि ती प्रीती या जगापेक्षा, या जगातल्या प्रीतीपेक्षा फार मोठी प्रीती त्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आहे. सो प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आम्हाला आशीर्वादित करो. आणि खवळलेल्या समुद्रात मजबूत दोरी आम्ही प्रत्येकजण त्या किनाऱ्याशी, त्या खडकाशी आम्ही अधिक मजबूत बांधू. परमेश्वर आम्हाला सहायता करेल. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकता, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही कळवा. 77768373128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती कळवा. 77768373128 या मोबाईल नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला अधिक मजबूत करो. प्रभू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी, तुमच्या जहाजाला स्थिर करण्यासाठी ती प्रीतीची दोरी, ती आशेची दोरी, ती विश्वासाची दोरी प्रभू तुम्हाला अधिक खंबीर करण्यासाठी सहायता करो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.